दिवसांपासून आपण देवाचं वचन शिकत आहोत आणि देवाचं वचन शिकत असताना आपण आपल्या जीवनामध्ये अनेक ज्या काही उणिवा होत्या त्यावरती काही अंशी जो आहे विजय मिळवलेला आणि अनेक गोष्टी आपल्यामध्ये अशा आहेत की ज्यावरती आपल्याला आणखी विजय मिळवण्याची गरज आहे. ज्यावेळेला आपण गलती करायचं पत्र 5वा अध्याय आपण काढतो तर त्या गलती करायच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे आत्म्याच्या प्रेरणेने पाहून त्या गोष्टी सांगताना दिसते की देहाची कर्म तर आहे आणि त्या ठिकाणी जी लिस्ट आहे देहाच्या कर्माची ती फार आपण कमी त्या ठिकाणी असलेली पाहतो, पण तेवढीच देहाची कर्म नाही तर आणखीन भरपूर देहाची काय आहे कर्म आहे आणि त्या देहाच्या कर्मावरती आपल्याला विजय मिळवणं फार गरजेचं आहे. कारण वचन सांगते की देहाचं चिंतन हे मरण आहे, परंतु आपल्याचं चिंतन हे सार्वकालिक काय आहे जीवन आहे. आणि अनेक वेळा ह्या वर्तमान समयात आपण राहत असताना आपण आपल्या देहाच्या वासनेप्रमाणे जे आहे अनेक गोष्टी करू लागतो आणि त्या गोष्टी आपल्याकरता खूप फायदेमंद आहे किंवा खूप चांगल्या आहेत अशा प्रकारच्या गैरसमजामध्ये आपण राहून त्या गोष्टी करण्याच्या अनुषंगातून पुढे आणि पुढे आपण सरसावत चालू. उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर आपण यावेळेला गलती कर्जपत्र 5वा अध्याय आपण काढणार आहोत. गलती कर्जपत्र 5वा अध्याय आणि या पत्रातून आपण देहाचे जे कर्म आहे सर्वच कर्म आपण त्या ठिकाणी पाहणार नाही. आणि जस्ट एक उदाहरण आपल्याला समजावं यासाठी आपण ते वचन वाचणार कोणीतरी गलती कर्जपत्र 5वा अध्याय आणि वचन 20 जे आहे ते मला वाचण्यासाठी मदत करा. वचन 21 वाचा. वचन 21. ठेवा दारूबाजी, रगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. व्हेरी गुड. आता आपण पाहतो की अनेक देहाची कर्म आहेत. सर्व आपण पाहणार नाही, तर आज जो विषय आपण शिकणार आहोत त्या विषयाशी संबंधित काही गोष्टी ज्या आहेत परिचय संबंध आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपण पाहतो की दारूबाजी आहे. आता एखाद्या व्यक्तीला हे व्यसन लागलं आहे दारू पिण्याचं आणि त्या व्यक्तीला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण हे जे करत आहे फार चांगलं आहे, पण त्याचे हे जे काही व्यसन आहे त्याला लागलेलं ही जी काही वासना आहे ही त्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे धोकादायक ठरते हे तो त्या ठिकाणी दिसून जातो आणि तो त्याच्या स्वतःचा जो काही गैरसमज आहे ह्या व्यसनाच्या अधीनतेत जाऊन असा करून देतो की हे व्यसन चांगलं आहे. पण सरते शेवटी जर पाहिलं तर त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. पण आवाज ब्रेक होते माझा. सर्वांना आवाज मिळते का? नेटवर्क चेक करा. ओके. आता हे जे व्यसन आहे जे त्या व्यक्तीला लागलेलं आहे ते व्यसन त्याला असं गैरसमज करता सांगते किंवा शिकवते तू जे करत आहे ते फार चांगलं आहे, परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम त्या व्यक्तीवरती झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक दुष्परिणाम आपण पाहणार नाही, पण ह्या वर्षाच्या शेवटी काय म्हटलेलं आहे की अशी कर्म करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्याचे जे बदल ते मिळणार नाही. आता आपण आज एक नवीन विषय जो आहे तो शिकणार आणि हे उदाहरण मी तुम्हाला यासाठी दिलं कारण केवळ एवढंच जे आहे देहाची कर्म नाही, देहाच्या कर्मांची जी लिस्ट आहे ती फार मोठी आहे आणि त्या देहाच्या कर्मातलं एक कर्म जर काय आहे
ते आहे कपट. आणि आज आपण जो विषय शिकणार आहोत, आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे कपटी इसमाचा कुटीलपणा, त्याचा नाश कसा करतो, हा आपला विषय आहे. सर्वांनी आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या. अतिशय हळूवारपणे हा विषय आपण शिकणार आहोत. अतिशय हळूवारपणे हा विषय आपण शिकणार आहोत. जर काही लिहायचं राहून गेलं, तुम्ही मध्ये आपला माईक ऑन करून जे आहे ते विचारू शकता, कारण हा विषय आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आजच्या विषयाचं नाव आहे कपटी इसमाचा कुटीलपणा, त्याचा नाश कसा करतो. इसमाचा म्हणजे व्यक्तीचा, ठीक आहे. कुटील व्यक्तीचा किंवा कपटी व्यक्तीचा लिहा. कपटी व्यक्तीचा कुटीलपणा, त्याचा नाश कसा करतो, हा आपला आजचा विषय आहे. आणि आपण हा विषय शिकण्याकरता जे मुख्य वचन पवित्र शास्त्रातून घेतलेलं आहे ते आहे नीतिसूत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 3चं ब भाग आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून आपण हा जो विषय आहे संपूर्ण शिकणार आहोत. स्तोत्र संहिता 11चं ब भाग आहे. स्तोत्र संहिता 11:3 ब भाग. नीतिसूत्रे 11:3 बघा. येस. कपटी इसमाचा कुटीलपणा, त्याचा नाश करतो. व्हेरी गुड. जो व्यक्ती कपटी असतो त्या व्यक्तीचा जो नाश आहे हा त्याच्या कपटामुळे जे आहे ते होत असत. आणि हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. एखादी गोष्ट ही आपल्याला फार चांगली वाटते आणि ती आपल्याकडे असावी या अनुषंगातून आपण ती प्राप्त करण्याकरता अनेक ज्या काही देहाच्या वासना आहेत त्याच्या सहाय्याने ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. कधी कधी ती गोष्ट आपल्याला मिळते देखील, ती गोष्ट आपल्याला भेटते देखील, यात काही वावगं नाही. पण ज्या सहाय्याने ती आपण मिळवलेली आहे, ज्याच्या सहाय्याने ती आपण मिळवलेली आहे, ते आपल्याला नाशाकडे जे आहे ते घेऊन जात आहे. ते आपल्याला आपल्या पतनाकडे जे आहे ते घेऊन जात आहे. हे आपल्याला त्यावेळेला समजत नाही का? कारण आपला जो फोकस आहे तो फक्त आणि फक्त ती गोष्ट मिळवण्याकरता असतो जिची आपण आवड धरलेली आहे. आणि आज अनेक लोक मनामध्ये कपट ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये नाशाच्या मार्गाकडे जे आहेत ते वाटचाल करत आहेत. आणि आपण देवाचे जर लेकरं आहोत तर आपल्यामध्ये हा जो स्वभाव आहे ज्याला कपट असं म्हणतात, हा जर असेल तर आपण आपला देखील स्वतःचा नाश जो आहे तो करून घेतो. आपण आपल्या स्वतःचं देखील पतन जे आहे ते करून घेत आहोत हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. जर आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण जर केलं आणि आजचा विषय जर आपण आपल्या स्वतःच्या देहाच्या वासनेवरती पवित्र आत्म्याच्या साहाय्याने विजय मिळवण्याच्या अनुषंगातून जर शिकलो तर निश्चित अर्थाने आपल्याला या स्वभावातून जे आहे मुक्तता मिळाल्याशिवाय राहणार नाही. या स्वभावातून जे आहे आपल्याला स्वतंत्र जे आहे देवाचा आत्मा केल्याशिवाय राहणार. आणि म्हणून ज्या वेळेला आपण नीतिसूत्रेचं पुस्तक 11वा अध्याय वचन 3चा ब भाग वाचतो त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हे लिहिण्यात आलेलं आहे की कुटील इसमाचा कुटीलपणा त्याचा नाश जो आहे तो करत असतो. आणि वर्तमान समयामध्ये आपण अनेकांना बघतो की जे
अतिशय कपट वृत्तीने जे आहे कुटिलतेने लोकांबरोबर वागतात. अतिशय कुटिलतेने मनामध्ये कपट धारण करून जे आहे लोकांबरोबर वागत असतात. आणि म्हणून या विषयातला मुद्दा क्रमांक 1 लिहा. मुद्दा क्रमांक 1 आपण लिहिणार आहोत. कपट सत्यापासून दूर नेते आणि पतनाकडे घेऊन जाते. मुद्दा क्रमांक 1 लिहा. ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा कपट करू लागतो, ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा कपट करू लागतो, त्यावेळेला ते कपट त्याला सत्यापासून दूर नेते आणि पतनाकडे घेऊन जाते. आणि पतनाकडे जे आहे ते घेऊन जाते. आणि अनेक मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमान समयात लोक हे कपट करून सत्यापासून दूर जे आहे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते स्वतः पत्नाकडे देखील जे आहे ते वाटचाल करत असताना आपल्याला दिसून येतात. देवाचं वचन ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला हे समजणं फार सोपं जातं की कशा प्रकारे कपट हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सत्यापासून दूर नेत असतं. देवाचं वचन ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला हे समजते की कशा प्रकारे कपट हे आपल्याला पतनाकडे जे आहे आपल्या स्वतःचे घेऊन जात असतं. आणि कपटी व्यक्ती जो आहे ना हा स्वतःच्या फायद्यासाठी इतरांबरोबर जे आहे ते खोटं बोलत असतो. कपटी व्यक्ती जो आहे ना हा स्वतःच्या फायद्यासाठी इतरांची फसवणूक जी आहे ते करत असतो. कपटी व्यक्ती जो आहे ना हा स्वतःच्या फायद्यासाठी इतरांबरोबर दुटप्पीपणाचा आधार जो आहे किंवा दुटप्पीपणाने जे आहे ते वागत असतो. आणि ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहे ना ह्या त्या व्यक्तीला सत्यापासून जे आहे ते दूर नेत असतात. ह्या सर्व गोष्टी ज्याचा आधार त्यांनी घेतलेला आहे फायदा होण्याच्या अनुषंगातून ह्या सर्व गोष्टी त्या व्यक्तीला देवापासून जे आहे ते दूर नेतात. आणि ज्या गोष्टींच्या द्वारे तो स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून ह्या गोष्टी करू लागतो ना त्याच गोष्टी त्याच्यावरती देवाचा न्याय जो आहे तो आणत असतात. पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत जे लोकांबरोबर कपटाने जे आहे ते वागले आणि त्यांनी स्वतःचा जो काही फायदा आहे तो त्या ठिकाणी पाहिला. परंतु त्या ठिकाणी ते तो फायदा पाहत असताना ज्या गोष्टी देवाला अपेक्षित नव्हत्या त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्याच गोष्टींनी त्यांना सत्यापासून दूर नेले. त्याच गोष्टींनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या पत्नाकडे जे आहे ते नेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा मुद्दा समजण्यासाठी आपण याला नीतिसूत्राचे पुस्तक 12 अध्याय आणि वचन 22 आपण वाचणार आहोत. आणि पहा नीतिसूत्राचे पुस्तक 12 अध्याय आणि वचन 22 मध्ये काय लिहिलेलं आहे. सत्यवाणी परमेश्वराला वीट आणते परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. हा खोटं बोलणारे जे लोक आहे जे असत्य बोल बघा आज जगामध्ये वर्तमान समयात जर आपण खऱ्या अर्थाने लोकांचं जर अवलोकन केलं, मी सर्व लोकांसंबंधी बोलत नाही, मी त्या लोकांसंबंधी बोलत आहे ज्यांना देव काय आहे ही माहिती आहे, ज्यांना देवाची ओळख झालेली आहे, ज्यांनी देवाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे, अशा लोकांसंबंधी ह्या ठिकाणी आपण शिकत आहोत. आणि ज्या वेळेला देवाचे लोक हे मनामध्ये कपट ठेवून स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून आपल्या भावाबरोबर किंवा आपल्या बहिणीबरोबर ज्या वेळेला खोटं बोलू लागतात ना त्यावेळेला त्यांचं खोटं बोलणं हे परमेश्वर देवाला मुळीच आवडत नाही. कारण ते ज्या वेळेला खोटं बोलतात त्यावेळेला ते खोटं बोलणं त्यांना सत्यापासून म्हणजे देवापासून दूर नेत आहे. आणि सत्य काय आहे तर सत्य येशू आहे. येशूचं दुसरं नाव हे सत्य आहे. म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त हा शुभवर्तमानामध्ये आपल्याला हे स्टेटमेंट करताना दिसतो की मार्ग
सत्य आणि जीवन मी आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा मनामध्ये कपट ठेवून इतरांबरोबर स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून खोटं बोलू लागतो, त्यावेळेला त्याचं ते खोटं बोलणं त्या व्यक्तीला येशूपासून दूर देत असते. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक लोक पाहायला भेटतात की ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना खोटं बोलून जे आहे बोललं, ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना फसवून जे आहे ते स्वतःचा फायदा करून घेतला, ज्यांनी स्वतःचा फायदा मनामध्ये कपट ठेवून स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून दुसऱ्यांबरोबर दुटप्पी वागून जे आहे आपण पाहतो की स्वतःचा फायदा करून घेतला. पण लक्ष द्या, दुटप्पी वागणं म्हणजे काय? एकीकडं चांगलं आणि एकीकडं वाईट. ज्या वेळेला देवाचा माणूस हा दुटप्पी स्वभावाचा असतो, दुटप्पी प्रकारे तो वागतो, त्यावेळेला त्याचं ते वागणं जे आहे ना, हेच त्याला सत्यापासून दूर नेतं. हेच वागणं जे आहे त्याच्या जीवनामध्ये त्याचं जे काही पतन आहे, नाश जे ते आणत असतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय आणि 1 ते 10 वचन आपण वाचतो, ह्या ठिकाणी दोघं पती पत्नी आपल्याला पाहायला भेटतात. आणि ह्या दोघाही पती पत्नींनी खोट जे आहे, असत्य जे आहे, स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून आपण पाहतो की बोललेलं आपण पाहायला भेटतं. त्यांनी फसवलेलं आहे. ते दुटप्पी रीतीने जे आहे ते देवाच्या लोकांबरोबर वागलेले आहे. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी प्रेषितांचं पुस्तक 5वा अध्याय आणि 1 ते 10 वचन वाचण्याकरता मदत करा. अनन्या नावाचा कोणी एक इसम होता, बायको सप्पिरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, अनन्या, तू पवित्र आत्म्याची लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही भाग ठेवून द्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याच्या आपल्या मनातून तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. हे शब्द ऐकताच अनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले, तो बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. ते पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मिळाले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. यस, आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की दोघं पती पत्नी आहे आणि ह्यांची जमीन होती. आणि ती जमीन ज्या वेळेला त्यांनी विकली त्यावेळेला त्या जमिनीतला जो काही अर्धा भाग आहे तो संगनमताने मागे जे आहे ते ठेवून घेतला. आणि त्या जमिनीतले जे काही अर्धे पैसे आहे ते ह्या ठिकाणी प्रेषितांकडे आणलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि ज्या वेळेला हे पैसे प्रेषितांकडे आणले त्या वेळेला एक सरळ जो काही प्रश्न आहे त्या ठिकाणी त्यांना विचारण्यात आला होता. त्यांना दोघांना विचारलं, पण मागे जमीन इतक्यालाच विकली का? जी जमीन तुमची आहे ती ज्यावेळेस तुम्ही विकली त्यावेळेला ती इतक्यालाच विकली. अतिशय आपण पाहतो की सरळ प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता. पण ह्या दोघांनीही प्रेषितांकडं त्या जमिनीतला अर्धा जो पैसा आहे तो आणण्यापूर्वी संगनमत जे आहे ते केलेलं होतं. आणि त्या संगनमतामुळं आपण पाहतो की त्यांनी लबाडी जी आहे करायची जी काही तयारी आहे त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि ज्या वेळेला देवाचा सेवक पेत्र हा त्यांना विचारत आहे की इतक्याला जमीन विकली का, त्यावेळेला त्यांनी
वचन स्पष्टपणे सांगतं की फक्त तिथं जमलेल्या लोकांबरोबर नाही, पेत्राबरोबर नाही, तर देवाचा जो आत्मा आहे, ज्याला आपण पवित्र आत्मा असं म्हणतो, सत्याचा आत्मा असं म्हणतो, देवाच्या आत्म्याबरोबर त्यांनी लवाडी केली. त्या ठिकाणी सरळ सरळ हनन्या आणि सफीरा यांनी हे म्हणणं फार गरजेचं होतं की नाही, आम्ही इतक्याला जमीन विकली नाही, तर जमिनीतला काही जो भाग आहे तो आम्ही मागे ठेवलेला आहे. हे जरी ते बोलले असते, त्या ठिकाणी त्यांचं पतन झालं नसतं, त्या ठिकाणी देवाचा न्याय त्यांच्यावरती आला नसता, त्या ठिकाणी त्यांचं मरण जे आहे त्या ठिकाणी झालं नसतं. पण स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून त्यांनी त्या ठिकाणी लोकांना फसवणं सुरू केलं. स्वतःचा फायदा होईल या अनुषंगाने त्यांनी देवाच्या आत्म्याबरोबर खोटं बोलायला सुरुवात केली. तिथं असलेल्या लोकांबरोबर त्यांनी खोटं बोलायला सुरुवात केली. लक्ष द्या, त्यांचं जे वागणं होतं हे ज्यावेळेस दोघं पती पत्नी एकत्र होते त्यावेळेला वेगळं होतं, पण ज्या वेळेला ते लोकांमध्ये यायचे त्यावेळेला त्यांचं वागणं हे वेगळं होतं. त्यांचं वागणं हे दुटप्पीपणाचं होतं. त्यांना असं वाटलं की आपण जर बोललो की हो इतक्याला जमीन विकलेली आहे तर आपला फायदा होईल. त्यांना असं वाटलं की खोटं बोलणं हे बरोबर आहे. त्यांना असं वाटलं की फसवणं हे बरोबर आहे. त्यांना असं वाटलं की दुटप्पीपणाने वागलं हे बरोबर आहे. म्हणजे आपण स्वतःला इतरांसमोर फार पवित्र दाखवतो, आपण स्वतःला इतरांसमोर फार धार्मिक दाखवतो, पण खऱ्या अर्थाने आपण कोण आहोत हे आपल्याला स्वतःला माहिती आहे आणि हे आपल्या पतीला किंवा आपल्या पत्नीला किंवा आपल्या लेकराला माहिती. आपण खऱ्या अर्थाने कोण आहोत. चर्च ह्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगितलं? स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून दोघाही पती पत्नींनी संगनमताने जे आहे फसवण्याची योजना केली. दोघाही पती पत्नीने संगनमताने स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून खोटं बोलण्याची योजना केली. दोघाही पती पत्नीने स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून इतरांबरोबर दुटप्पीपणाने जे ते वागण्याचं मत त्यांनी केलं होतं. लक्ष द्या, त्यांच्या अशा प्रकारच्या देहाच्या वासनेमुळं त्यांचं पतन झालं. त्यांच्या अशा प्रकारच्या देहाच्या वासनेमुळं जे आहे ना ते सत्यापासून जे आहे ते बहकले. आणि आज वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की अनेक लोक हे अशा प्रकारे देवापासून दूर जात आहेत. वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की अनेक जे लोक आहेत ते आज देवाचा न्याय जो आहे स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून देवाला न आवडणारे कृत्य करून ओढवून घेत आहेत देवाचं न्याय. आणि आपण यापैकी एक नसावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपण देवाला हे म्हणतो की देवा, स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून जर मी दबाण बोलत आहे, जर मी एखाद्याला फसवत आहे, जर मी एखाद्या व्यक्तीबरोबर दुटप्पीपणाने वागत आहे, तर मग हे माझ्या जीवनामध्ये माझं नुकसान करण्यासारखं आहे. आणि म्हणून तुम्हाला जे आहे ते पूर्णपणे बदल, माझ्यामधलं कपट काढून टाक, माझ्यामधलं खोटेपणा काढून टाक, माझ्यामधलं फसवणुकीचा स्वभाव काढून टाक, माझ्यामध्ये असणारा जो दुटप्पी स्वभाव आहे तो तू माझ्यामधून काढ. आणि देवाचा आत्मा जो आहे हा निश्चित अर्थाने आपल्याला या भागामध्ये जे ते बदलल्याशिवाय राहणार नाही. देवाबरोबरचं जे आपलं नातं आहे ते अतिशय घट्ट जे आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. चर्च देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की यहुदा इस्करियोत याला देवाने सेवा करण्यासाठी निवडलेलं होतं. तो अतिशय चांगलं बोलणारा होता. ज्या वेळेला येशू ख्रिस्त हा एका व्यक्तीच्या घरी जेवणासाठी गेला, त्यावेळेला त्या ठिकाणी एक स्त्री आली अलाबास्त्र तेलाची कुपी घेऊन, आणि तिने जे तेल आहे ना ते येशूला लावलं आणि संपूर्ण घर जे आहे त्या तेलाच्या सुगंधी वासाने भरून गेलं. त्या वेळेला आपण पाहतो की यहुदा इस्करियोत त्या स्त्रीला म्हणाला की ह्या तेलाचा अशा प्रकारे नाश का केला? तू हे तेल जर बाजारामध्ये जाऊन विकलं असतं तर याचे 300 रुपये आले असते.
आणि ते 300 रुपये तू गोरगरिबांना दिले असते. लक्ष द्या, अतिशय चांगल्या गोष्टी, धार्मिक गोष्टी, अतिशय मदत करणाऱ्या गोष्टी, अतिशय समंजसपणाच्या गोष्टी ह्या ठिकाणी यहूदा इस्करियोत आपल्याला त्या स्त्रीला त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांसमोर जे आहे ते सांगताना दिसून येते. पण तुम्हाला माहिती का, खऱ्या अर्थाने ते केवळ एक बाह्यकारी धार्मिकतेचं सोंग होतं. त्याच्या आतमध्ये वेगळ्या गोष्टी होत्या. योहानाचं पुस्तक ज्यावेळेला आपण वाचतो, अतिशय स्पष्टपणे योहान लिहितो की तो चोर होता. त्याच्याकडे डबी जी आहे ना ती दिलेली होती पैसे ठेवण्यासाठी, त्यातून तो वेळोवेळी तो काढून घ्यायचा. लक्षात घ्या. परंतु ज्या वेळेला लोकांसमोर यायचं त्यावेळेला तो स्वतःला फार धार्मिक दाखवायचा, फार पवित्र. आज देखील वर्तमान समयामध्ये आपल्याला अशा प्रकारचे लोक जे आहेत ते पाहायला भेटतात. आणि आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की आपण अशा प्रकारच्या स्वभावाने मुळीच जे आहे ते भरलेलं नसतात. कारण देवाची आपण लेकरं आहोत. आपण देवाचं प्रतिबिंब जे आहे या वर्तमान समयामध्ये लोकांसमोर पाडणारे असे देवाचे निवडलेले पात्र आहोत. लक्ष द्या, देवाचं वचन सांगतं की तुमचा प्रकाश हा लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील देवाचं गौरव करा. देवाचं वचन सांगतं की दिवा हा कोणीही लावून तो खाटेखाली जे आहे किंवा भांड्याखाली जे ते झाकून ठेवत नाही, तर आत येणाऱ्याला उजेड दिसावा म्हणून तो दिवट निवड ठेवतात. आणि तो दिवट निवड ठेवलेला दिवा जर कोण आहे तर ते तुम्ही आणि मी आहोत. आपण लोकांना प्रकाश देणारे लोक आहोत. आपण लोकांच्या जीवनातला अंधार जो आहे तो घालवणारे लोक आहोत. आणि जर आपल्या मध्ये जर अंधार असेल तर दुसऱ्यांचा अंधार आपल्याला घालवता येणार नाही. आपल्यामध्ये जर खोटं बोलणं असेल, आपल्यामध्ये जर फसवणूक असेल, आपल्यामध्ये दुटप्पी स्वभाव असेल, आपल्यामध्येच जर कपट असेल तर आपण इतरांना जे आहे मुळीच देवाच्या वचनातून बदलू शकत नाही. देवाचं सहाय्य वचन स्पष्टपणे सांगतं की कशा प्रकारे कपटी व्यक्तीचा कुटीलपणा हा त्याचा नाश करतो. आणि ह्या ठिकाणी दोघाही पती पत्नींचा नाश झाला. कारण त्यांनी कपट जे आहे स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून अर्धी रक्कम जमीन विकले मागे ठेवली. आणि दोघांनी संगनमत केलं. जर विचारलं तर सांगायचं हो इतक्याला जमीन विकली. जर विचारलं तर सांगायचं फसवायचं समोरच्याला. जर विचारलं तर त्या ठिकाणी उदकपीच वागायचं. लक्ष द्या, ते जास्त काळ राहील नाही. कारण ते देवाच्या आत्म्याबरोबर ज्या हुंडाबळी करत होते. देवाचा न्याय त्यांच्यावरती आला. देवाचा न्याय त्यांच्यावरती कोणत्या स्वरूपात आला? त्यांना आपलं प्राण गमवावं लागलं. त्यांचा नाश चर्च आपण ह्या जगामध्ये राहत असतो. देवाने आपल्याला योग्य ते समज द्यावी. देवाने आपल्याला त्याचं भय द्यावं. देवाने आपल्याला जर ह्या पापामध्ये जर आपण या देहाच्या वासनेवर जर आपण स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणाऱ्या व्यक्ती जात आहोत, तर या संध्याकाळच्या वेळेला आपण देवाकडे प्रार्थना करणं फार गरजेचं. देवा मला तू यातून आहे, माझा नाश होऊ नये, मी तुझ्यापासून जे आहे ते दूर जाऊ नये, मी तुला मुळीच माझ्या जीवनामध्ये गमवू नये म्हणून तू मला यातून बाहेर काढ. दुसरा मुद्दा, आजच्या विषयातला दुसरा मुद्दा लिहून घ्या. कपटामुळे देवाचा न्याय हा आपल्यावरती येत असतो. ज्या वेळेला आपण कपट करू लागतो, ज्या वेळेला स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून देवाला न आवडणारी जी गोष्ट आहे ज्याला आपण कपट म्हणतो ती करू लागतो, त्यावेळेला देवाचा जो न्याय आहे त्याला आपण आपल्या जीवनामध्ये आमंत्रण जे आहे ते देत असतो. आणि आज अनेकांनी कपटाने वागून देवाच्या न्यायाला जे आहे आपल्या जीवनामध्ये आमंत्रण दिलेलं. जो व्यक्ती कपटी असतो ना त्याच्यावरती काही काळानंतर का होईना देवाचा जो न्याय आहे तो येतो. लक्ष द्या, त्याला वेळ लागतो यायला, परंतु तो येतो हे कधी आपण विसरू नये.
कारण ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला स्तोत्र सहित 7वा अध्याय आणि 5 आणि 16 या वचनातून काही महत्वाच्या गोष्टी सांगताना दिसतात. बघा, स्तोत्र संहिता 7वा अध्याय आणि 15 आणि 16 पहा. स्तोत्र संहिता 7वा अध्याय 15 आणि 16 काय म्हणत आहे? आणि 16. येस, 15 आणि 16 पहा. 7वा अध्याय 15 आणि 16. यासाठी तुला भेटायला व तुझे मुख पाहायला मी बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस. मी आपला पलंग वेटबुटीदार गिजांनी मिश्र तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजवला आहे. 7वा अध्याय स्तोत्र संहिता 7वा अध्याय 15 आणि 16. त्याने खड्डा खणून खोल केला आणि तोच त्यात खड्डा पडला. त्याने केलेला उपद्रव त्याच्याच स्थिरी पडेल, त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल. व्हेरी गुड. पहा, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी हे सांगतं की कपटामुळे देवाचा जो काही न्याय आहे तो ओढवत असतो. आणि अनेक वेळा आपण स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून कपट करतो आणि ते इथपर्यंत करतो की दुसऱ्यांकरता आपण खड्डे खणतो. खड्डे खणणं म्हणजे काय? तर दुसऱ्यांना त्रास होईल या अनुषंगातून आपण अशी वागणूक करतो की त्या वागणुकीतून समोरचा व्यक्ती जो आहे तो सुटता कामा नये आणि आपला फायदा झाला पाहिजे. असे प्लॅन करतो, अशा योजना करतो. या ठिकाणी वचन अतिशय स्पष्टपणे सांगितले 7वा अध्याय आणि 15 आणि 16 मध्ये, त्याने खड्डा खणला. कोणी? कपट करणारा व्यक्ती. कपट काय करत आहे? कारण त्याने स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून तो निर्णय घेतलेला आहे. पण तो हे विसरून गेला की खऱ्या अर्थाने ते कपट त्याला देवापासून दूर नेत आहे. तो हे विसरून गेला खऱ्या अर्थाने ते कपट त्याला नाशाच्या मार्गाकडे नेत आहे. तो हे विसरून गेला की खऱ्या अर्थाने ते कपट त्याच्या जीवनामध्ये देवाच्या न्यायाला आमंत्रण देत आहे. वचन सांगत या ठिकाणी की पहा, त्याने खड्डा खणून खोल केला आणि तोच त्या खड्ड्यामध्ये पडला. अनेक वेळा स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून आपण इतरांकरता अनेक त्रासदायक विषय जे आहेत ते तयार करत असतो आणि हे विसरून जातो की त्यात आपण पडू. लक्ष द्या, स्वतःचा फायदा व्हावा ही इच्छा बाळगणं काही चुकीचं नाही. स्वतःचा फायदा व्हावा ही इच्छा ठेवणं काही चुकीचं नाहीये. पण चुकीच्या मार्गाने तो व्हावा ही इच्छा ठेवणं फार चुकीचं आहे. एखाद्याला फसवून तो व्हावा ही इच्छा ठेवणं फार चुकीचं आहे. एखाद्या बरोबर दुटप्पीने वागावं ही इच्छा ठेवणं फार गरजेचं आहे. ही इच्छा ठेवून आपण दुटप्पीने वागून आपण स्वतःचा फायदा करून घेणं ही इच्छा ठेवणं फार चुकीचं आहे. पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून एक व्यक्ती जो आहे तो राहताना दिसून येतो. आणि तो व्यक्ती आपल्याला एस्तेरचं पुस्तक 7वा अध्याय 9 ते 10 मध्ये दिसत. आणि बघा, त्याने स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून मोठमोठे षडयंत्र जे आहे त्या ठिकाणी रचलेले. पण जे षडयंत्र त्याने रचले ना, त्या षडयंत्रामध्ये तो स्वतः पडला, तो स्वतः अडकला. बघा, एस्तेरचं पुस्तक 7वा अध्याय आणि 9 आणि 10 पहा. राजाच्या तयाराच्या सगळ्या खोजांपैकी हार्मोन नावाचा एक खोजा म्हणाला, पहा, हामानाच्या इथे 50 हाफुंसला एक फाशी देण्याचा खांब उभा केलेला आहे. ज्या मर्दखाय राजाने हिताची खबर दिली त्याला टांगण्यासाठी हामानाने तो उभा केला आहे. राजाने म्हटले, त्याच खांबावर त्याला फाशी द्या. तेव्हा जो खांब मर्दखायासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी.
त्याला व्हेरी फाशी- गुड. बघा वचन काय सांगत आहे. देवाचं सांगतं की हामानाने जे आहे ना स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून कपटाने मोठं षडयंत्र जे आहे ते रचलेलं होतं. त्याने मर्दखायला आणि संपूर्ण जो यहुदी वंश आहे त्याला नाश करण्याचं ठरवलेलं होतं. लक्ष द्या, कधी कधी स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून आपण इतरांना त्रास देण्याकरता देखील मागे पुढे पाहत नाही. इतके काही षडयंत्र आपण रचतो, इतकी काही योजना, इतके काही खड्डे आपण खणून टाकतो. आणि हे आपण विसरून जातो की आपण जे पेरलेलं आहे तेच आपल्या वाटेला येणार आहे. हामानाने स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगाने जे काही कपट आहे ते त्यांनी केलं आणि त्या कपटामुळं आपण पाहतो स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून त्याने खोटं जे आहे ते बोललेलं आपल्याला पाहिजे. तो दुटप्पी स्वभावाने जे आहे त्या ठिकाणी राजा बरोबर आणि राजातील इतर राजवाड्यातील इतर जे काही लोक आहेत त्यांच्याबरोबर लावून आणलेलं होतं. तो त्या ठिकाणी फसवून जे आहे फसवू पाहत लोकांनी त्याने मर्दखायला आणि संपूर्ण जे यहुदी वंश आहे त्यांना नाश करायचा त्या ठिकाणी पूर्णपणे आपण पाहतो त्यांनी निश्चय केलेला. आणि म्हणून त्यासाठी त्याने मर्दखायासाठी त्याने तर फाशीचा खांब उभा केलेला. पण तुम्हाला माहिती का राजाने त्या ठिकाणी त्या खांबावरती जे आहे ना हामानाला दोष आहे. कधी कधी स्वतःच्या फायद्यासाठी आपण जे आहे ना इतरांना नुकसान पोहोचवण्याकरता देखील तयार होऊन जातो. स्वतःच्या फायद्यासाठी कधी कधी आपण इतरांना पाडण्यासाठी देखील तयार होऊन जातो. इतरांचं खच्चीकरण करण्यासाठी देखील तयार होतो. पण देव सर्व ज्ञानी आहे, देव सार्वभौम आहे. देवाला सर्व कळतं की कोणती गोष्ट ही कोणत्या अनुषंगातून जे आहे ते करण्यात आलेले आहे. देव त्या गोष्टी उघडकीस जातो. देव ते प्लॅन आणून पाहतो. देव त्या गोष्टी त्या व्यक्तीवरती उलटवतो ज्याने कपट जे आहे ते बाळगलेला. हामानाने जे आहे ते कपट बाळगले होते आणि स्वतःचा फायदा व्हावा यासाठी त्याने मर्दखायाला हटवण्याचा प्रयत्न केला होता, फाशी देण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण यहुदी जो काही वंश आहे तो नाश करायचा प्रयत्न केला होता. पण देवाला ते मान्य नव्हतं. त्यांनी कपट करून देवाचा जो काही न्याय आहे त्याला त्याच्या जीवनात आमंत्रित होता. हामानाने देवाचा न्याय त्याच्या जीवनामध्ये कसा आला? जो खड्डा त्याने खाल्ला होता, कोणता खड्डा? त्याने फाशीचा खांब तयार केला होता. मर्दखायासाठी त्याच फाशीच्या खांबावर राजाने हामानाला भेट द्यायची आज्ञा. चर्च आपण यातून काय शिकतो? पहिली गोष्ट कपट आपल्याला देवापासून दूर. दुसरी गोष्ट कपट आपल्या जीवनामध्ये आपलं पतन जे आहे ते घेऊन येत असतं. आणि तिसरी गोष्ट कपट केल्यामुळं देवाचा न्याय आपण आपल्या जीवनावरती जे आहे ते बोलवत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला जर नाशाकडे घेऊन जाणार असेल तर आपण आपल्या स्वतःला नाशाकडे न जाऊ देता आपण देवाकडे जाण्याच्या अनुषंगातून देवाला आपल्या जीवनातील कपटावरती काम करण्याकरता आमंत्रण दिलं पाहिजे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करतो. यावेळेला